नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्तालय या विभागामार्फत सरळ सेवा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। काही महत्त्वाची पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहेत, ज्यामध्ये लघुलेखक असेल, निरीक्षक हे फार महत्त्वाचं पद आहे, ज्यासाठी कोणतीही पदवी असेल तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। वरिष्ठ लिपिकसाठी सुद्धा तुम्हाला बेसिक क्वालिफिकेशन कोणतीही पदवी राहणार आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। कमीत कमी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 25,500 ते 81,100चा पे स्केल पाहायला मिळत आहे। पद कोणकोणते आहेत, पात्रता काय लागणार आहे, यासाठी अर्ज करण्यासाठी फी किती आहे, एग्जाम कशा प्रकारे होणार आहे, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आज घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो मेक शुअर चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अर्थात 9 तारीख असेल तरी आजपासून यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात होत आहे, ज्यासाठी तुम्हाला अर्ज करायचे आहेत। बघूया आपण पदांची माहिती घ्या तर त्यांनी काय म्हणले बघा, तर धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब अराजपत्रित त्याचबरोबर गट क संवर्गातील पदे रिक्त पदे जी आहेत ती सरळ सेवेने भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे। यामध्ये जे पदे आहेत टोटल 179 जागांसाठी हा तुम्हाला अर्ज करायचा आहे या ठिकाणी, ज्यामध्ये 11/9/2025 पासून 3/10/2025 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचे आहेत। तुम्ही बघू शकता कोणकोणती पदे आहेत। गट ब अराजपत्रित यामध्ये विधी सहाय्यकचं पद मित्रांनो भरलं जात आहे। S15चा पे स्केल 41,801-32,300 टोटल 3 जागा याच्या भरल्या जात आहेत। त्यानंतर गट ब मधलंच अराजपत्रित मध्ये दुसरं पद आहे लघुलेखक उच्च श्रेणी S16चा पे स्केल आहे 44,941-42,402 जागा याच्या भरल्या जात आहेत। गट ब अराजपत्रित मधलं लघुलेखक कनिष्ठ श्रेणी S15चा पे स्केल आहे 41,801-32,300 पे स्केल आहे टोटल 22 जागा याच्या भरल्या जात आहेत। गट क निरीक्षक फार महत्त्वाचं पद आहे मित्रांनो, S13चा पे स्केल आहे 35,401-12,421 जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जात आहेत। तर गट क मधलं वरिष्ठ लिपिकचं पद आहे S8चा पे स्केल आहे 25,581-100 याच्या टोटल 31 जागा आहेत। अशी टोटल 179 जागांसाठी ही जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। पुढे आपण बघूया कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण आणि त्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन। तर बघा, विधी सहाय्यकचे टोटल 3 जागा आहेत। कॅटेगरी वाईज जागांचं विश्लेषण या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे, ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। यासाठी पात्रता बघा, संविधानिक विद्यापीठाची विधीमधील पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेली इतर कोणती अर्हता, त्याचबरोबर खाजगी किंवा शासकीय कार्यालयामधील धर्मादाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा 3 वर्षाचा तुम्हाला अनुभव असणे आवश्यक आहे विधी सहाय्यक पदासाठी। दुसरं पद आहे लघुलेखक उच्च श्रेणी, एकूण 2 जागा आहेत। यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता आरक्षित जागा कशा प्रकारे आहेत। यासाठी 10वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आहे। त्यानंतर तुमचं लघुलेखनाचं वेग 120 शब्द प्रति मिनिट पाहिजे। त्याचबरोबर इंग्रजी किंवा मराठी या ठिकाणी कोणतंही एक तुमचं टंकलेखन पाहिजे 40 शब्द प्रति मिनिट किंवा 30 वर्ड्स प्रति मिनिट। लघुलेखक कनिष्ठ लिपिक किंवा कनिष्ठ श्रेणी, एकूण 22 जागा आहेत। फार महत्त्वाचं पद हे सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो। बेस्ट इन क्लास सॅलरी तुम्हाला 41,801-32,300 पे स्केल मध्ये मिळत आहे। 10वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया, त्यानंतर लघुलेखनाचा वेग 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचं 40 शब्द प्रति मिनिटचं किंवा मराठीचं 30 शब्द प्रति मिनिटचं तुमच्याकडे टायपिंग असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। निरीक्षकच्या एकूण 121 जागा आहेत मित्रांनो। हे पद फार महत्त्वाचं या भरतीमधलं गट क मधलं, ज्यासाठी 35,401-12,400 पे स्केल आहे। या 121 जागांचं तुम्हाला कॅटेगरी वाईज विश्लेषण या ठिकाणी हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली सुद्धा पाहता येईल। या बेसिसवर तुम्ही तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून अर्ज करू शकता। फार महत्त्वाची गोष्ट, अर्हता किंवा क्वालिफिकेशनची उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावी असं त्यांनी म्हणलेलं आहे। ॲडिशनली कोणतंही दुसरं क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे। कोणतीही पदवी किती पर्सेंटसह असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो वरिष्ठ लिपिक लास्टचं पद, एकूण 31 जागा आहेत। या पदासाठी सुद्धा मित्रांनो गटकचा पे स्केल तुम्हाला मिळत आहे। यामध्ये 31 जागांचं जे कॅटेगरी वाईज व्हर्टिकली त्याचबरोबर हॉरिझॉन्टली अवेलेबल केलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता। यामध्ये उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणती उच्च अर्हता धारण केलेली असावी हा पहिला क्रायटेरिया आहे। आणि त्यानंतर तुमच्याकडे टायपिंग स्पीड पाहिजे एकतर 40 वर्ड प्रति मिनिटचं, मराठीचं माफ करा इंग्लिशचं किंवा म्हणलेलं आहे कोणतंही एक असेल तरी चालेल, मराठीचं टंकलेखनाचं 30 शब्द प्रति मिनिट असेल तरी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। सो ॲटलिस्ट 2 पदांसाठी मित्रांनो तुम्हाला प्रयत्न करायचा, एक म्हणजे निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, अर्थात ज्यांचं स्टेनो झालेलं आहे ते स्टेनोच्या पदांसाठी अप्लाय करू शकता। फार चांगली संधी तुमच्यासाठी सुद्धा अवेलेबल आहे। पुढे बघा, ॲडिशनल माहितीमध्ये एज लिमिट गट ब च्या पदांसाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता 3 ऑक्टोबर 2025 ला एज कॅल्क्युलेट करायचा 18 ते 38 वर्ष राहील। त्याचबरोबर अमागासाठी 43 वर्षापर्यंत एज लिमिट राहणार आहे। माफ करा 18 ते 38 वर्ष अमागासाठी, 18 ते 43 वर्ष मागासवर्गीय, अनाथ, अधोगतीसाठी, प्रावीण्य प्राप्त खेळाडू, दिव्यांग उमेदवार यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे।
गट ब साठी मित्रांनो सेमच 3 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्ष जवळपास सेमच एज लिमिट तुम्हाला पाहायला मिळत आहे। यामध्ये फक्त माजी सैनिकसाठी जे एज लिमिट आहे ते सेपरेट त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या व्यतिरिक्त इतर दोन्ही ठिकाणी तुम्हाला सेमच एज क्वालिफिकेशन पाहायला मिळत आहे। या दरम्यान तुमचा एज असेल तर तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता। आता परीक्षा बघा, जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे। ही जी रिक्रुटमेंट होत आहे मित्रांनो ती TCS मार्फत होत आहे, ज्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। त्यामुळे त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे। यामध्ये मेनली मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, विषय ज्ञान या व्यतिरिक्त तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो क्वेश्चन विचारले जातील, जे MCQ असतील, मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातील। यामध्ये जे निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक पद आहे यासाठी 100% तुमची जी एक्झाम असणार आहे ती 200 गुणांची होणार आहे, ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल। लघुलेखक निम्न श्रेणी या पदांसाठी मात्र तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो टायपिंग त्याचबरोबर स्किल टेस्ट सुद्धा 80 गुणांचे या ठिकाणी असणार आहे। विधी सहाय्यक पदाकरता एकूण 200 व परीक्षेचा कालावधी 2 तास राहील। यामध्ये सुद्धा विधी सहाय्यकचं पद हे डायरेक्ट एक्झाम बेसिसवर भरलं जाणार आहे। याचा डिटेलमध्ये सिलेबस ऑलरेडी त्यांनी नोटिफिकेशनमध्ये दिलेला आहे। ही एक फार चांगली गोष्ट आहे मित्रांनो, तो तुम्ही रेफर करून त्यानुसार प्रिपरेशन स्टार्ट करू शकता। पुढे बघा, या ठिकाणी परीक्षा शुल्क खुल्या प्रयोगासाठी अगेन स्टँडर्ड जी काही 1000 रुपये फॉर्म पे आहे, मागास प्रयोग अनाथांसाठी 900 रुपये फॉर्म पे आहे। ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता। मल्टिपल अर्ज करायचे असतील वेगवेगळ्या पदांसाठी तर प्रॉब्ली तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो सेपरेट फी त्या ठिकाणी भरायची आहे, हे त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे। उमेदवारास प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदांकरता अर्ज करायचे असेल अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील, असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। पुढे बघा, या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला charity.maharashtra.in या वेबसाईटवर व्हिजिट करायचं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। राईट साईडला तुम्हाला त्या ठिकाणी जर तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर वेबसाईट ओपन केली तर तुम्हाला ही जाहिरात दिसेल आणि त्याच खाली तुम्हाला अर्ज करण्याचा दिनांक सुद्धा अवेलेबल आहे। अर्ज तुम्हाला 11/9/2025 पासून 3/10/2025 पर्यंत करायचा आहे। फार चांगली संधी आहे, तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे। लक्षात घ्या, ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याच्या अगोदर ज्या काही जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्यासाठी चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करणे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे। या भरतीबाबत काय डाऊट्स असेल कमेंट करून विचारा, व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट मी या ठिकाणी देत असतो, याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। धन्यवाद।